सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवे से सुख वाटे हवे हवे से सुख वाटे नको नको से दुख वाटे नको नको से दुख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. मी तुला बोलवले हे कुणालाही सांगू नको, कुणालाही कळता कामा नये. जेव्हा बाबा गेले ना तेव्हा या हाताने तुला मी लहानाची मोठी केली, तुझ्यावर प्रेम केलं, तुला हवं नको ते सगळं दिलं, तुझे हट्ट पुरवले मी. या सगळ्या वैभवाला, या सगळ्या संपत्तीला कुणीतरी वारस हवा की नाही? अगदी योग्य बोलली ताई. स्वतःचा नाही तर बाळाचा विचार कर, कारण बाळाला हवं असतं प्रेम माया आपल्या माणसांची. तुम्हाला ज्या गोष्टी साध्या वाटतात त्या गोष्टी साध्या नसतात. आता हा विचारांचा मुंगा माझ्या डोक्यात घालून तुम्ही नामानिराळे झालात. आंखों से वार कर देना सीनों में प्यार भर देना जाना मेरी बाहों में और मेरे दिल नहीं रहना कोई ये महीना पिंजरा बनाया सोने का. मोहन अहो किती वेळ टीव्ही बघायचं लवकर लवकर स्कूलला उशीर होईल. मला एगो पाहिजे. आपण संध्याकाळी बघायचं स्कूल मधून आलाय. बघू इकडे इकडे ये ना. ऐक बाळा मला पाहिजे. बाळा असं काय करतो रे? हे बघ तुला स्कूल मध्ये सोडून मला ऑफिसला जायचंय बाळा. थांब तुझी बॅग आणली नाही, थांब जरा स्कूल बॅग आणते. हा अबे बोल तेरा नाम क्या है? बोला. ये है आनंद बाबू का लड़का. अच्छा हाँ. बोल तेरा नाम क्या है? अबे तेरे बाप का नाम क्या है? आनंद बाबू. अरे आनंद क्यों? तू क्या चाह रहा है कि तेरा लिखा हुआ जिंदगी भर नहीं मिलता है? तो लिख ले इसके हाथ पर. क्या लिख दूं? बाळा असं नाही करायचं, स्कूलला जायचंय. चल लवकर 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 चल. असं नाही करायचं बाळा, मला ऑफिसला उशीर होतोय ना. असा हट्टीपणा नाही करायचा मोहक. चल लवकर ये. तुला बघायचंय ना, मी तुला चॉकलेट देणार. मी तुला मोठं चॉकलेट देणार. आज स्कूल मध्ये जायचं, आल्यावरती मी हेच लावणार परत. विजय तू बोलता क्यों नहीं? विजय मेरे बच्चे. बाबा कुठे गेले? मोहक जेव्हा त्याच्या बाबाबद्दल तुला विचारलं तेव्हा काय सांगणार असतो त्याला? त्याचे बाबा तुम्हाला सोडून गेले ते असं सांगणार? आई बाबा पळून गेले का? नाही रे बाळा, बाबा बाबा दूर गेलेत, खूप लांब गेलेत. ते राहणार नाही ना? येतील ना, येणार हं? लवकर येणार. आई तू रडू नको. नाही रे बाळा,
नाही रडत, अजिबात नाही रडणार. बाबा येणार लवकर आपल्याला भेटायला. बाबा येतील लवकर. आई बाबांची खूप वाट बघते. येतील बाबा लवकर. पण शिखर आणि त्याच्या वडिलांना समजावून सांगूया. आपण शिखरचं दुसऱ्याला लग्न केलं तर, आपण शिखरचं दुसऱ्याला लग्न केलं तर विद्या 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 सॉरी बेटा. अगं अगं सहजच माझ्या तोंडून निघून गेलं ग हे सगळं. म्हणजे तुला दुखवावं, तुझं मन दुखवावं असं माझ्या मनात नव्हतं ग. का कुणास ठाऊक मनात इच्छा झाली आणि तुमच्या दोघांच्या समक्ष. आई, तुमचं खरंच काही चुकलेलं नाहीये. मीच दुर्दैवी आहे. विद्या बेटा असं नाही बोलायचं. तुमच्या कोणत्याही आशा आकांक्षा मी पूर्ण नाही करू शकले. विद्या या घरात सर्व काही दिलंय परमेश्वराने, पण मी आले आणि दुःखाचं सावट पसरलं. नाही ग विद्या नाही. माझ्या हातून कुठलं पाप घडलं माहिती नाही, ज्याची शिक्षा मला अशी भोगावी लागते. मला आई होण्यापासून वंचित ठेव काय साध्य केले परमेश्वराने. किती स्वप्न होती माझी या घरासाठी, पण त्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला. असलं जीवन जगण्यापेक्षा. विद्या असले शब्द नाही काढायचे बेटा तोंडातून. मग तुम्ही सांगाय मी काय करू. सारं काही ठीक होईल बेटा. अगं अजून आपल्याकडे खूप दिवस आहेत. आणि असं काय वय झालंय ग तुझं. आपण तज्ञ डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊ, पण तू हिम्मत ठेवली पाहिजेस. तूच हिम्मत हरलीस तर मग मात्र हा सगळा नियतीचा खेळ आहे. कोणाला सुख देतो तर कोणाला दुःख. पण दुःख तरी किती द्यावं, त्याला काही अंत असायला हवा की नाही. परमेश्वरा, विनायका, माझ्या सुनेच्या पदरात सुख घाल रे बाबा, सुख घाल. अनवाणी पायानी अष्टविनायकाची यात्रा करेन मी, पण माझ्या सुनेच्या पदरात सुख घाल. आमच्या घरावरचं अनिष्ट दूर कर. सगळ्यांचं अनिष्ट दूर करतोसच ना, मग आमच्याही घरावरचं अनिष्ट दूर कर. अगं चल लवकर, उशीर होतोय, मला डबा दे. हो हो देते, एवढं आवडते आणि देते. आई ग आई. काय ग, काय झालं? अगं काय झालं? काही नाही. अगं काहीच नाही. कसं? लई पोटात दुखतंय. असं अचानक? लई दिवसापासून त्रास होतोय.
पण आता वाढलंय हा. आपण डॉक्टरकडे जाऊ चल. नाही राहू दे, सांच्याला जाऊया. तुम्हाला उशीर होतोय ना. अगं उशीर केला खड्ड्यात. मी मॅनेजरला फोन करतो. हा मॅनेजर साहेब, मी रवींद्र सावंत बोलतोय. बोला सावंत. सर, माझ्या बायकोची तब्येत अचानक बिघडली आहे. मला तिला दवाखान्यात घेऊन जायचं आहे, त्यामुळं फॅक्टरीमध्ये यायला उशीर होईल. नाही सावंत, दवाखान्यात जा तुम्ही, पण फॅक्टरीत अवश्य या. उशीर झाला तरी आज डिलिव्हरी भरपूर आहे. आणि असं अचानक झालं काय तुमच्या पत्नीला? आता ते साहेब अचानक त्या पोटामध्ये कळ मारा लागले आणि डॉक्टरकडे गेल्याशिवाय ते काही कळणार नाही हो. ठीक आहे, काळजी घ्या पत्नीची. धन्यवाद साहेब. ओके. चल आपण दवाखान्यामध्ये जाऊ. हॅलो. कशी आहेस आई? मी मजेत. तू कशी आहेस बाळा? विद्या, आई काय झालं बाळा? बरी आहेस ना बाळा? आई हे बघ बाळा, घरी कोणी काही बोललं तरी शांत राहायचं. आपली चूक नसली तरी ऐकून घ्यायचं. शब्दाला शब्द वाढवायचा नाही. आपण उलट उत्तर दिलं तर वाद विकोपाला पोचतात. हो आई. सहनशीलता हेच मोठं शस्त्र आहे बाळा संसाराचं. आणि संसार हा स्त्रीला सांभाळायचा असतो. शेखर बोललेत का काही? नाही ग. मग झालं तर. आणि हे बघ, तुझ्या सासूबाई तुला काही बोलल्या असतील तर विसरून जायचं, मनात ठेवायचं नाही. मी नाही का तुला बोलायची, रागवायची? अगं आई, तू जसं समजते तसं खरंच काही नाहीये. मी खूप सुखी आहे. असणारच माझं बाळ सुखी. तुझी आठवण आली ना म्हणून डोळे पाणावलेत. आता माहेर विसरायचं बाळा. कसं शक्य आहे आई? अगं शक्य करावं लागतं. मुलगी जेव्हा माहेर विसरते ना तेव्हा ती सासरी सुखात असते असं म्हणतात. आपल्या सुखी संसारात मुलगी जेव्हा समरस होते ना तेव्हा तिला आपोआपच माहेरचा विसर पडतो बाळा. आई अगं कितींदा तेच तेच सांगशील. अगं विसर पडू नये त्या गोष्टीचा म्हणून सांगावं लागतं. बाबा कसे? बरे, तुझी सारखी आठवण काढत असतात. बाबांना म्हणाव की आता त्यांच्या मुलीला विसरा. अशी का बोलतेस तू? मग मला सुखी होऊ दे म्हणावं सासरी. विद्या, काय झालं तुला? आई तूच म्हणालीस सुखी असणे म्हणजे माहेरच्या माणसांना विसरणे. मग माहेरच्या माणसांनी मुलीला विसरायला नको? अगं माझी उलट तपासणी घेतेस का विदू बाळा? इतकं सोपं असतं का ग विसरणं आई? नाही ग, पण असं म्हणतात. त्याचा शब्दागणिक असा अर्थ काढायचा नसतो. कळतंय ग मला, पण काय? पण वळत नाही. विद्या, विद्या मला सांग काय घडलंय? बेटा मन हलकं होईल तुझं. काहीही नाही बाळा, आई आहे मी तुझी. मनातल्या आतल्या कप्प्यात कितीही दडवून ठेवलंस तरी कळतं मला. आई सांग बाळा, घाबरू नकोस. आता ठेवते बाळा फोन. काळजी घे. विद्याला काय प्रॉब्लेम झाला असावा? कोणी तिला बोललं तर नाही? सारं काही तिच्या पदरात परमेश्वरानं दिलंय. सुख, वैभव, पैसा, प्रसिद्धी. मग आता का तिच्या सुखात कोणी खडा टाकावा?
तू जेवलास का? जेवण संपवलंस का? अजून घेऊन ये. आलेस मी, थांब जरा. माझ्यासाठी मग घेऊन ये ना. गुड बॉय, गुड बॉय. हे घे पाणी पी. शाबास. बस बस, आता मी भरवणार हा तुला. पटपट पटपट संपूया आपण. वाव, गुड बॉय. हो, माझ्या पिल्लूने किती भात संपवला. गुड बॉय ग. हा. आहा, तुला गोष्ट सांगू? हा, चिवची मावशी गोष्ट सांगू? सांग. एक असतो काऊ, एक असते चिव. काऊचं घर असतं शेणाचं, चिवचं घर असतं मेणाचं. एकदा काय होतो? ते पण मग मला ती पण गोष्ट सांगायची. हो हो, ती पण गोष्ट सांगणार हा तुला. एकदा काय होतं? जोरात पाऊस येतो, मोठा पाऊस पडतो आणि काऊचं घर असतं शेणाचं, त्याच्यामुळे त्याचं घर वाहून जातं रे. आणि मग यापुढे मी आखलेल्या चौकटीतच तुला जगावं लागेल नेहा. आणि कोणी माझा अपमान केलेला मला खपणार नाही. चिवताईला म्हणतो, चिवताई चिवताई दार उघड. चिवताई म्हणते, थांब हा, माझ्या बाळाला पावडर लावते, कुंकू लावते आणि मग मी दरवाजा उघडते. परत काऊदा दरवाजा ठोठवतो, म्हणतो चिवताई चिवताई दार उघड ना. मग शेवटी चिवताई दार उघडते. काऊदादाला म्हणते, काऊदादा ये आतमध्ये बस, मी बाळाला भूर घेऊन जाते. काऊदादा म्हणतो चालेल. मग चिवताई बाळाला घेऊन भूर निघून जाते. कुठे निघून जाते? भूर. आणि मग काऊदादा काय करतो माहितीये? काऊदादा ना चिवताईने बनवलेली खिचडी चोरून चोरून खातो आणि सगळी खिचडी खाऊन टाकतो. मग चिवताई जरा वेळाने घरी येते. ती बघते खिचडी सगळी संपलेली असते. कळली गोष्ट? काय कळली सांग बरं मला ह्याच्यावरनं? मला ती गोष्ट पण येते. हो, येते तुला. पण मला सांग, या गोष्टीवरनं तुला काय कळलं? आपण कधीही चोरी करायची नाही. गुड बॉय. किती भात संपवला माझ्या पिल्लूने. किती शाणे झाले माझ्या पिल्लू. मी आलेच हा, दप्तर घेऊन येते हा, 2 मिनिटात आले. चला 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 चला. गुड बॉय. हे घे, पटकन दप्तर घाल, आपण जाऊया. हा, झालं? ओके. अरे वॉटर बॉटल राहिली. हा हा, निघायचा? जायचं स्कूलला? हा, चला. अरे तुझी कॅडबरी राहिली. हे घे, चला. मम्मी, तू मला न्यायची ना? हो बाळा, नक्की आहे. हे घ्या. ओ, थँक्यू सो मच. विसरलो असतो पुन्हा. ती काळजी घेतेस ग तू माझी. शेखर, मला तुमच्याकडून परवानगी हवी आहे. कसली परवानगी? 4 दिवस माहेरी जाण्याची. परवानगी कसली मागतीये? जा की. 4 काय 10 दिवस जा. आणि कंटाळलीस ना की मला फोन कर, मग मी तुला घ्यायला येतो तिकडे. खरंच? खरंच मनापासून? हा, मनापासून नाही, मनावर दगड ठेव. राहू शकाल माझ्याशिवाय? तर पर्याय नाही. तुम्हाला एक सांगू? काय? मला मुळात माहेरी जायचंच नाहीये. काय? वा, म्हणजे माझी परीक्षा घेत होती. सहज थट्टा म्हणून. बरंच ना तुझं, सहज थट्टा म्हणून. वा, पण मजा आली की नाही? तुला मजा आली, पण मला सजा मिळाली. शेखर, राहू शकाल माझ्याशिवाय? पुढे एक शब्द बोलायचा नाहीस.
इतकं प्रेम करता माझ्यावर? विद्या, मला खरंच माहित नाही मी तुझ्यावर किती प्रेम करतो ते, पण एक गोष्ट मात्र नक्की, मला तुझी खूप सवय झाली. तू नसशील ना तर मी नाही राहू शकणार. खरंच? खरंच. विद्या, प्रेम म्हणजे नुसतं दाखवल्यानेच होत नसतं. सतत आय लव्ह यू म्हणण्यानेच प्रेम होत असं नाही. प्रेम अबोलही असतं. प्रेमात खूप PhD केली वाटतं. PhD केल्यानेच प्रेम करत असं नाही. प्रेम जाणवायला लागतं, फील करावं लागतं. आज खूप रोमॅन्टिक मूड दिसतोय तुमचा. तर तू बरोबर असताना का नाही रोमॅन्टिक मूड म्हणून? विद्या, एक मिनिट सावंत, तुम्ही असं करा, तुमच्या मिसेसचे रिपोर्ट घेऊन माझ्याकडे या. आपण दुसऱ्या डॉक्टरांना दाखवू, त्यांचं सेकंड ओपिनियन घेऊया. कशाबद्दल बोलतोयस तू? ताई, अनाहूतपणे का नसे, पण विद्याला तू दुखावलंय. अरे मी मुद्दामून नाही बोलले, जे मनात होतं ते सहज ओठावर आलं रे. एक विनंती करायची होती. आमच्या मुलीला सांभाळून घ्या, काही चुकलं माकलं तर पदरात घ्या, वगैरे 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 ना. अहो विद्या, आता तुमची मुलगी राहिलेली नाही,